पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। बंजारा आणि वंजारी हे एकच आहेत। धनंजय मुंडेंच्या वक्तव्यानंतर बीडमध्ये बंजारा समाजाची घोषणाबाजी। धनंजय मुंडेंनी शब्द मागे घ्यावा, आंदोलक आक्रमक। बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार एसटीतनं आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत हा लढा थांबणार नाही। बीडमधल्या मोर्चातनं धनंजय मुंडेंचा निर्धार। मंत्री असतो तर मोर्चाला येता आलं नसतं, मुंडेंचं वक्तव्य। बंजारा समाजाचा धर्मगुरू सुनील महाराज यांच्याकडून आत्महत्याग्रस्त कुटुंबियांची भेट। तर बंजारा समाजाला एसटीतनं आरक्षण मिळावं यासाठी धाराशिवच्या पवन चव्हाण या तरुणाची आत्महत्या। जळगावच्या जामनेरमध्ये एसटीतनं आरक्षणाच्या मागणीसाठी बंजारा समाजाचा भव्य मोर्चा। पारंपरिक वेशभूषांमध्ये मोठ्या संख्येनं महिलांचा या आंदोलनात सहभाग। तहसीलदारांना मागण्यांचं निवेदन। अजित पवार आज बीड जिल्ह्यात मुक्कामी असणार। उद्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम। अहिल्यानगर बीड परळी वैद्यनाथ रेल्वे मार्ग प्रकल्पाचं उद्घाटन सुद्धा होणार। कॅबिनेट मंत्री छगन भुजबळांच्या दालनात आज ओबीसी उपसमितीची बैठक। दुपारी 1:30 वाजता या बैठकीचं आयोजन। बावनकुळेंसह इतर सदस्यही उपस्थित राहणार। हैदराबाद गॅझेट अंमलबजावणीवरून ओबीसी वर्गात नाराजी। हैदराबाद गॅझेटियरच्या जीआर विरोधातील याचिकेवर 25 सप्टेंबरला सुनावणी। मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंडपीठासमोर होणार सुनावणी। मोदी शहांनी भारताच्या राष्ट्रभक्तीची आणि हिंदुत्वाची XYZ केली। देवेंद्र फडणवीसांनी यावर बोलावं। फडणवीसांच्या शरद पवारांवरील वक्तव्यानंतर राऊतांचा निशाणा। पंतप्रधान मोदींच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातील कौशल्य विकास विभागातर्फे स्वच्छता अभियान राबवलं जाणार। हजारो विद्यार्थी एकत्र येऊन 750 गावांमध्ये स्वच्छता करणार। उद्या या उपक्रमाचा शुभारंभ। नवरात्रीनंतर राज ठाकरे कोकण दौऱ्यावर, तर वैभव खेडेकरांच्या हकालपट्टीनंतर आता राज ठाकरे कोकणात मनसेचा नवा चेहरा देणार। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी नाशिकमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आक्रोश मोर्चा। शरद पवार या मोर्चात सहभागी। शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची ही मागणी। शेतकरी प्रश्नी शरद पवार मैदानात। नाशिकमध्ये राष्ट्रवादीचा आक्रोश मोर्चा। सातबारा कोरा करण्याची मागणी। शेतकरी आत्महत्येवरून पवारांचा राज्य सरकारवर हल्लाबोल। शरद पवार कृषी मंत्री असताना कर्जमाफीचा निर्णय घेतला नाही। गरिबांच्या कल्याणासाठी एकही योजना दिली नाही। मात्र आता हतबल होऊन निवडणुकांमध्ये अस्तित्व टिकवण्यासाठी मोर्चे काढतायत मंत्री गिरीश महाजनांचा पलटवार। अजित पवारांनी महाज्योतीला निधीच दिला नाही। पवार परिवारानं ओबीसी आरक्षण संपवलं म्हणून मी बोलतो। लक्ष्मण हाकेंचा पवार कुटुंबियांवर निशाणा। मित्राच्या मानद सल्लागारपदी अनिश दमानिया यांची नेमणूक। तर भ्रष्टाचार बाहेर काढत अंजली दमानिया सामाजिक क्षेत्रात योगदान देत आहेत। रोहित पवारांनी खोचक ट्विट केलंय। माझे पती कुठल्याही राजकारणात नाहीत। मित्रा या संघटनेचे सल्लागार म्हणून अनिश दमानिया काम पाहणार। जिथे चुकीचं होतं तिथे आम्ही लढणार। रोहित पवारांच्या ट्विटनंतर दमानियांचंही उत्तर। पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर आणि वडील दिलीप खेडकर फरार। तर खासगी कॅबमधून मनोरमा खेडकर पळून गेल्याची माहिती। पोलिसांकडून तपासात सहकार्य न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। पूजा खेडकरचे आई वडील फरार। पोलिसांकडून पूजा खेडकरच्या आई वडिलांचा शोध सुरू। पूजा खेडकरला पोलिसांकडून नोटीस। महादेवी हत्तीनं पुन्हा नांदणी मठामध्ये आणण्याच्या हालचालींना वेग। तर आज उच्चस्तरीय समितीकडे अर्ज दाखल करणार। नांदणी मठ, वनतारा आणि राज्य सरकारकडून एकत्रित अर्ज सादर करणार। उच्चस्तरीय समितीकडे जाण्याच्या सर्वोच्च न्यायालयाची ही सूचना। वनतारा प्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून लेखी आदेशाची प्रत जारी। एसआयटी अहवालाचा कोर्टाचा आदेश या ठिकाणी असल्याची माहिती। कोर्टाकडून वनताराला क्लीन चिट याचिकाही फेटाळली। जालन्यात मुसळधार पाऊस। कपाशी पिकं पाण्याखाली गेली। कपाशीमध्ये साचलेल्या पाण्यात पोहतानाचा शेतकऱ्याचा व्हिडिओ व्हायरल। ओला दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी। जालन्याच्या घनसावंगी तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस। तर बोडखा या गावातील नारोळा नदीला पुराच्या पाण्यातनं शालेय विद्यार्थिनींचा धोकादायक प्रवास। पुलाची उंची वाढवण्याची ग्रामस्थांची मागणी। जालन्याच्या परतूर तालुक्यामध्ये विविध ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी। परतूर ते रांजणी पुलावरून नागरिकांचा धोकादायक प्रवास। जालन्याच्या अंबड तालुक्यातल्या गोरी गंधारी या शिवारात जोरदार पाऊस। दुचाकीस्वाराकडून पुराच्या पाण्यामध्ये गाडी नेण्याचं धाडस। गावकऱ्यांनी वेळीच धाव घेत या तरुणाला वाचवलं। बीड जिल्ह्यातील मुसळधार पावसाचा 6 गावांना फटका। काही भागातील नागरिकांचे एअरलिफ्ट करून रेस्क्यू। तर आज शाळांना सुट्टीही जाहीर। बीडच्या आष्टी तालुक्यातल्या कडा शहराला पुरानं वेढलं। संपूर्ण शहर जलमय झालेलं असताना या ठिकाणी ड्रोन दृश्य समोर। ढगफुटी पावसामुळे शेत पिकांचं मोठं नुकसान। आष्टीच्या कडा शहरातील पुरामुळे बिल्डिंगवर अडकून पडलेल्या साप्ते कुटुंबाचं हेलिकॉप्टरनं रेस्क्यू। साप्ते कुटुंबियांच्या घराला पुराच्या पाण्याचा वेढा। त्यानंतर आता त्यांना हेलिकॉप्टरनं बाहेर काढण्यात आलं।
बीडच्या आष्टी तालुक्यातील सांगवी आष्टी या ठिकाणी नदीकाठची सुरेश धस यांच्याकडून पाहणी, नागरिकांनी सतर्क राहण्याच्याही केल्या सूचना. अहिल्यानगरच्या मिड सांगवी या गावातील सीना नदीला पूर, तर पैठण पंढरपूर पालखी मार्ग पाण्याखाली. ग्रामस्थांसह प्रवाशांनी खबरदारी घेण्याचेही आवाहन. अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस, अनेक गावांचा संपर्क तुटल्यानंतर पुरात अडकलेल्या नागरिकांना जेसीबीच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले. नांदेडच्या देगलूरमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचलं. गावकऱ्यांनी महिला शिक्षिकेची गाडी खांद्यावर उचलून पार केली. पुलाची उंची वाढवण्याची आता ग्रामस्थांची मागणी. नाशिकच्या येवला तालुक्यामध्ये पावसाची दमदार हजेरी, तर काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचलं, तर बाजारपेठेत सुद्धा लोकांची धावपळ झाली होती. धाराशिवच्या परंडामधील चांदणी नदीला महापूर, परंडामधील काही गावांचा बार्शीशी संपर्क तुटला, जनजीवन सुद्धा विस्कळीत. अकोल्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस, शहरातल्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील अपघात कक्षात पाणी शिरलंय, सखल भागात देखील पाणी साचल्याची माहिती. बुलढाणा जिल्ह्यातल्या 33 प्रकल्पातील पाणीसाठा हा 100% पोहोचला. 2 मोठ्या प्रकल्पांमध्ये 90% अधिकचा साठा. शेतकऱ्यांची पाण्याची चिंता यामुळे मिटली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातल्या घाटनांद्रा गावामध्ये ढगफुटी सदृश पाऊस, घाटनांद्रा गावातील नदी नाल्यांना पूर, घाटनांद्रा गावातील जनजीवनही विस्कळीत. मुसळधार पावसामुळे शेतांना सुद्धा आलं तळ्याचं स्पर्श. मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावच्या बिलवाडी गावामध्ये जात मयत व्यक्तीच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली आहे. बिलवाडीमध्ये 2 कुटुंबांमध्ये झालेल्या हाणामारीत तरुणाचा मृत्यू, तर 11 जण जखमी. घटनेनंतर जळगावच्या बिलवाडी गावात संतप्त जमावाकडून तोडफोडीची घटना. नवी मुंबई न्हावा शेवा बंदरात डीआरआयची मोठी कारवाई, 12 कोटी किमतीचं पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधनं आणि खजूर जप्त, तर पाकिस्तानी वस्तूंनी भरलेले 28 कंटेनरही जप्त केले. नाशिकच्या सिन्नर तालुक्यातल्या माळेगाव एमआयडीसीमध्ये चोरी, तर सुरक्षा रक्षकाचे हातपाय बांधून कॉपर वायरची चोरी. 2 जणांना अटक, 320 किलो वजनाचे कॉपर आरोपींकडून जप्त. भिवंडीमध्ये रेनी कार्निव्हल सोहळा संपन्न, कविता यासह गाणी, साहित्य, संस्कृती संवाद या कार्यक्रमात तरुणांचा सहभाग. माजी आमदार रमेश पाटलांच्या वाढदिवसाला लडाखच्या उपराज्यपालांची हजेरी. नवी मुंबईमध्ये उपराज्यपाल कवींद्र गुप्ता. आगरी-कोळी परंपरेनुसार त्यांचं स्वागत. कवींद्र गुप्तांनी माजी आमदार रमेश पाटलांना दिल्या शुभेच्छा. नवी मुंबईमध्ये आगरी-कोळी परंपरेनं पाहुण्यांचं स्वागत केलं जातं. नवी मुंबईमध्ये मराठा आंदोलकांना मदत करणाऱ्या सरपंचांचा मराठा बांधवांकडून सत्कार. धाराशिवच्या नांदूर घाट ग्रामस्थांचा सरपंच नितीन बिक्कड यांनी केला सत्कार. छत्रपती संभाजीनगरमध्ये जनसुरक्षा विधेयकाच्या समर्थनार्थ राष्ट्रप्रेमी संघटनांचं आंदोलन. भाजपसह अनेक राष्ट्रप्रेमी संघटनांचं आंदोलन. जनसुरक्षा विधेयक लागू करण्याची राष्ट्रप्रेमी संघटनेची मागणी. सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाला 42 गावांचा विरोध, तर जलविद्युत प्रकल्प यांच्या विरोधात यवतमाळच्या उमरखेडच्या चातारी गावामध्ये महाजन आक्रोश सभा. सभेमध्ये प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करण्याचाही ठराव. बुलढाण्यामध्ये महावितरण कंपनी विरोधात नागरिकांचा रोष, विजेच्या धक्क्यानं युवकाचा मृत्यू. दरम्यान यामुळे नागरिक आक्रमक, रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. काही काळ यामुळे वाहतूक ठप्प होती. गडचिरोली जिल्ह्यातल्या छत्तीसगडला जाणारा एकमेव राष्ट्रीय महामार्ग खचला. TV9 मराठीच्या बातमीनंतर दुरुस्तीचं काम आता सुरू, मात्र संथ गतीनं हे काम होत असल्यामुळे जड वाहतुकीची मोठी समस्या. जम्मू काश्मीरात पुराचं थैमान, अनेक गावांमध्ये पिण्याचं शुद्ध पाणीच मिळणार. 250 जलशुद्धीकरण यंत्र स्थापित, तर पूरग्रस्त भागामध्ये सध्या मदत. 60 कोटींच्या गुंतवणूक फसवणूक प्रकरणामध्ये राज कुंद्राचा जबाब नोंदवला, तर मुंबई पोलीस राज कुंद्राला पुढच्या आठवड्यामध्ये समन्स पाठवणार असल्याची माहिती. शिल्पा शेट्टीला सुद्धा चौकशीला बोलवलं जाणार असल्याची माहिती. जम्मू आणि काश्मीरमधील परिस्थिती बरीच चांगली. दहशतवाद आणि दगडफेकीचे प्रमाण कमी झाले. मोदी आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जम्मू आणि काश्मीरमध्ये विकासाला सुरुवात. लडाखचे राज्यपाल कवींद्र गुप्ता यांचं वक्तव्य. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून